Hello, dear students. We are studying Science and Technology, Standard 9, Chapter number 2, Work and Energy. In this video, we are going to study power. In that, the very first point, think before you answer. Question number 1. Can your father climb stairs as fast as you can? Answer is no. You will climb the stairs faster than your father. म्हणजे तुम्हाला जर पायऱ्या चढून वरती जायचं असेल, तुम्ही आणि तुमचे वडील तर त्यापैकी कोण फास्ट क्लाइंब करेल स्टेअर्स, तर तुम्ही फास्ट त्या स्टेअर्स क्लाइंब कराल आणि फादर विल टेक मोर टाईम टू क्लाइंब दॅट स्टेअर्स. ओके. क्वेश्चन सेकंड. विल यू फील द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ अ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर? म्हणजे उंचावरती एखादा जो वॉटर टँक आहे, एक वॉटर टँक आहे आणि तो तुम्हाला फिलअप करायचा आहे, भरायचा आहे पाण्याने, तर तुम्ही बकेटनी भराल की इलेक्ट्रिक मोटरनी भराल? तर इलेक्ट्रिक मोटर, बिकॉज बकेट विल टेक लॉट ऑफ टाईम टू फिल दॅट टँक. ओके. बकेटनी म्हटलं तर एक दिवस पण नाही, त्यापेक्षा जास्त वेळ लागेल, म्हणजे ते प्रत्येकाच्या कार्यक्षमतेवरती आहे. पण इलेक्ट्रिक मोटर विल फिल इट इन सम मिनिट्स. ओके. काही मिनिट्समध्येच तो वॉटर टँक भरला जाईल विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटर. ओके. किंवा काही आवर्समध्ये. क्वेश्चन 3. सपोज राजश्री, यश and Ranjit have to reach the top of a small hill. Rajasri went by car, Yash went cycling, while Ranjit went walking. If all of them choose the same path, who will reach first and who will reach last? Okay, obviously, who will go with the help of who went by the car, that person, that Rajasri, will be reach there faster. Okay, or earlier than both of these. Okay. Then afterwards Yash will be the second, who will reach there at the destination at the hill. Okay. And Ranjit will be the last. Okay. म्हणजे राजश्री कारनी जातीये तर ती फर्स्ट तिथे पोहोचेल. त्यानंतर यश इज गोईंग विथ सायकल किंवा यश वेंट विथ सायकल, सो ही विल रीच सेकंड. अँड रणजित वेंट बाय वॉकिंग, so he will reach at the last. In the above examples, the work done is the same in each example, but the time taken to perform the work is different for each person or each method. पण आता वरती जे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत, तर त्या सर्व एक्झाम्पल्समध्ये वर्क डन बाय ईच ऑफ द पर्सन इज द सेम. आता पहा ना, राजश्री असू द्या, यश असू द्या, रणजित असू द्यात, तर यांनी सेमच वर्क केलेलं आहे. ओके. किंवा फादर आणि तुम्ही स्टेअर्स क्लाइंब करायचे आहेत, तर सेम वर्क तुम्ही केलेलं आहे. किंवा जर ओव्हरहेड वॉटर टँक फिलअप करायचा आहे, तर बकेटनी फिलअप करायला वेळ लागेल, इलेक्ट्रिक मोटर फास्ट करेल ते. म्हणजे काम करण्याची काम हे एकाच प्रकारचं, 2 किंवा 3 व्यक्ती एकाच प्रकारचं काम करत आहेत, पण त्याला लागणारा जो टाईम आहे तो डिफरंट आहे. ओके. म्हणजे कोण एखादा व्यक्ती फास्ट करेल, एखादा व्यक्ती स्लो करेल. ओके. तर अशा पद्धतीने द फास्ट ऑर स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ पॉवर. ओके. म्हणजे हे जे वर्क डन आहे ते किती फास्ट आहे किंवा स्लो आहे, हा जो रेट आहे वर्क डनचा, दॅट इज एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ पॉवर. आणि हा जो रेट आहे स्लो ऑर फास्ट, तो पॉवरच्या स्वरूपात एक्सप्रेस केला जातो. ओके. सो देअरफॉर व्हॉट इज द डिफिनिशन ऑफ पॉवर? पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. ओके. म्हणजे पॉवरची डिफिनिशन इथे आपण पाहिलेली आहे आता. कोणती, काय डिफिनिशन आहे? पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. ओके. नाउ इफ W amount of work is done in time T. Okay. Then what is the formula for power? Power is nothing but work upon time. That is, in short, we can write it P is equal to W upon T. Okay. In SI system, the unit of work is joule. ओके. स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे SI सिस्टममध्ये वर्कचं युनिट हे जूल आहे, आपण स्टडी केलेलं आहे. ओके. सो द पॉवर ऑफ सो द युनिट ऑफ अ पॉवर इज, तर आता मग पॉवरचं युनिट काय आहे? तर इथे आपण पाहिलं की वर्क हे आपण कशामध्ये मेजर करतो, तर जूल्समध्ये. ओके. आणि टाईम इज मेजर्ड इन सेकंड्स. टाईम हा आपण सेकंड्समध्ये मेजर करत असतो, म्हणून हे जे जूल पर सेकंड. ओके. जूल पर सेकंड हे युनिट आहे, कोणाचं आहे? पॉवरचं युनिट आहे. दिस कॉल्ड वॅट. ओके. जूल पर सेकंड इज नथिंग बट द वॅट. म्हणजे जेव्हा आपण असं जूल पर सेकंड लिहू, हे जे डिवायडेड बाय एस किंवा जे म्हणजे जूल अपॉन एस. ओके. किंवा याला असं पण आपण लिहू शकतो, जे अपॉन एस.
किंवा इथे दोन्ही पद्धतीने ते लिहिता येतं. ओके. सो देअरफॉर जूल पर सेकंड इज नथिंग बट द वॅट. जूल पर सेकंडला आपण आणखी दुसरं नाव काय देऊ शकतो तर वॅट. ओके. आणि वॅट कशाने रिप्रेझेंट करायचं तर डब्ल्यू. ओके. then 1 watt is equal to, if we find out the value of 1 watt, it is exactly equal to 1 joule upon 1 second. In the industrial sector, the unit used to measure power is called horsepower. पहा स्टुडंट्स खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती जर शक्ती मोजायची असेल, पॉवर मेजर करायचं असेल इंडस्ट्रियल लेवलमध्ये, तर हॉर्स पॉवरमध्ये ती मेजर केली जाते. अँड 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू, 1 हॉर्स पॉवर हे कशाच्या इक्वल आहे, कोणाच्या इक्वल आहे, 746 वॅटच्या इक्वल आहे. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलो वॅट. ओके. कमर्शियल यूजसाठी एनर्जीचं जे युनिट आहे ते काय आहे, किलो वॅट आहे. ओके. सो आर यू गेटिंग स्टुडंट्स, व्हॉट इज द युनिट ऑफ पॉवर? द युनिट ऑफ पॉवर इज नथिंग बट द जूल पर सेकंड. ओके. अँड जूल पर सेकंड इज ऑल्सो नोन ॲज वॅट. जूल पर सेकंडलाच वॅट असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. हॉर्स पॉवर इज युनिट मेजर्ड इन इंडस्ट्रियल, इट इज यूज्ड इन इंडस्ट्रियल सेक्टर टू मेजर द power. Okay. Now here the unit of energy for commercial use is kilowatt hour. ओके. कमर्शियल यूजसाठी जे युनिट आहे एनर्जीचं ते काय आहे, किलोवॅट. म्हणजे पॉवर जर मेजर करायचं असेल किलोवॅट अवर्समध्ये मेजर केली जाते. सो 1000 जूल वर्क परफॉर्म्ड इन 1 सेकंड इज 1 किलोवॅट पॉवर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 किलोवॅट आवर? इट इज इक्वल टू 1 kilowatt multiply 1 hour, that is 1000 watt multiply 3600 seconds. Okay. And after calculation we will get this one value. Okay. And it can be written as 1 kilowatt hour is equal to 3.6 multiply 10 raised to 6 joules. Electricity used for domestic purposes is measured इन युनिट्स ऑफ किलोवॅट आवर्स. ओके. आपल्या घरामध्ये जे डोमेस्टिक पर्पजसाठी आपण जी इलेक्ट्रिसिटी यूज करत असतो, तर ती किलोवॅट आवरमध्ये मेजर केली जाते. ओके. 1 किलो वॅट आवर इज 1 युनिट. 1 किलोवॅट आवरचं जे व्हॅल्यू आहे ती किती आहे, किंवा आपण 1 किलोवॅट आवर जी पॉवर यूज केली त्याला आपण काय म्हणतो की 1 युनिट एवढी पॉवर किंवा इलेक्ट्रिसिटी यूज केली असं आपण म्हणू शकतो. ओके. आता इथे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हे काही नाही आहे आपल्या सिलेबसमध्ये, पण तुम्ही एक्स्ट्रा नॉलेजसाठी तिथे रीड करू शकता. ओके. नाऊ लास्ट पॉईंट मीन्स ऑन पेज नंबर 28 solved problems are given here. Example number 1, Swarali takes 20 seconds to carry a bag weighing 20 kg to a height of 5 meters. How much power had she used? So here you can see mass. Okay. is 20 kg. मास हे किती आहे, वेट इथे वेईंग असं दिलेलं आहे. बॅगचं वेट म्हणजे मास आपण म्हणूया 20 kg. टाईम इथे हाईट ऑफ 5 मीटर्स. हाईट किती आहे तर 5 मीटर्स आहे आणि टाईम जो आहे तो 40 सेकंड्स आहे. ओके. तर ऑल दिस व्हॅल्यूज वी नो. द फोर्स विच हॅज टू बी अप्लाइड बाय स्वराली इज फोर्स इज इक्वल टू mg. ओके. F इज इक्वल टू ma जो फॉर्म्युला आहे ना, तर तिथे ए म्हणजे काय, ॲक्सिलरेशन असतं. आता इथे काही हाईटवरून म्हणजे ग्राउंडशी रिलेटेड जी हाईट आहे तर ती ड्यू टू ॲक्सिलरेशन आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. म्हणून तिथे जीची व्हॅल्यू आपण 9.8 घेतलेली आहे मल्टिप्लाइड बाय मास 20. सो फोर्सची व्हॅल्यू मिळाली. आणि आता आपल्याला माहिती आहे की वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. सो वर्क इज इक्वल टू 980 जूल. आता वर्क आपण का फाइंड आउट केलं, कारण पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये वर्क अपॉन टाईम हा जो फॉर्म्युला आहे तिथे व्हॅल्यूज फिलअप करण्यासाठी अगोदर आपल्याला वर्क फाइंड आउट करावं लागेल. सो वी फाइंड आउट वर्क अँड पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. सो आफ्टर कॅल्क्युलेशन विल गेट द व्हॅल्यू ऑफ पॉवर. सिमिलरली एक्झाम्पल नंबर 2, a 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume each day? Okay. So what is the power? 25 watt. Okay. And work is equal to 0.025 kilowatt and energy consumed is equal to power multiplied by time. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. किती एनर्जी कंझ्युम केली तर पॉवर मल्टिप्लाइड बाय हाऊ मच टाईम, म्हणजे किती वेळपर्यंत
ते कंझ्युम केली जाईल एनर्जी, सॉरी पॉवर. तर इथे आफ्टर कॅल्क्युलेशन विल गेट द व्हॅल्यू ऑफ एनर्जी. Okay, so students, in this way we have completed the second chapter. Okay, studied whole this second chapter, work and energy. Now exercise is given here. You have to write this exercise in your notebook. Okay, thank you students.